नमस्कार. प्रश्न तुमचा आमचा सारखाच. आज जेवायला काय बनवायचं? ह्या सीरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ही मस्तपैकी केलेली आहे फ्रेंच बीन्स, श्रावण घेवडा, फरस बी ह्याला तुमच्याकडे काय म्हणता कमेंट करून सांगा. तर ही जी शेंग आहे ती अत्यंत पौष्टिक आहे, हेल्दी आहे. हिच्यामध्ये जे मिनरल्स आहेत ते भरपूर प्रमाणात असतात, जसं की मॅंगनीज आणि ते जे सोर्स असतात, मिनरल्स असतात ते अँटीऑक्सिडंट्सच्या प्रॉपर्टी यामध्ये त्यामुळे जास्त असतात. त्यामुळे ही अत्यंत अशी हेल्दी भाजी आहे. तुम्हाला माहीत असेल तर जेव्हा आपण सॅलड्स किंवा सॉटे व्हेजिटेबल्स करतो, नुसतं परतवून खातो, जसं की ब्रोकोली घेतली तेव्हा आणि अजून कॅरट्स घेतले, तेव्हा ही फ्रेंच बीन्स म्हणजे ह्या पण शेंगा आपण नुसतं सॉटे करून खाल्ल्या तर इतक्या मस्त लागतात चवीला. थोडंसं बटर, गार्लिक परतवून घ्यायचं आणि त्यामध्ये या भाज्या घालायच्या आणि तशाच नुसत्या खायच्या असतील तर खायच्या. ती पण चव खूप मस्त लागते. तर म्हटलं आज छानपैकी याचीच भाजी बनवूया. झटपट पण होते आणि चवीला सुद्धा छान लागते. तर मी शेंगा अशा छोट्या-छोट्या चिरून घेत आहे. मी काय करते, पहिल्यांदा टोक काढून घेते शेंगांचे आणि बघून घेते की चांगली आहे ना, किडकी वगैरे नाहीत आणि सगळ्या शेंगा अशा एकदम कापते. म्हणजे 5-6 शेंगा अशा एका लाईनीत ठेवते आणि त्या कापते. त्यामुळे थोडासा वेळ वाचतो स्वयंपाकातला. जिथे आपला चिरायचा वेळ असतो तो वाचतो आणि थोडे कामं झटपट होतात. तर इकडे माझ्या ह्या शेंगा आहेत त्या छानपैकी चिरून झालेल्या आहेत. त्यावर मी थोडंसं मीठ घालणार आहे आणि चोळून घेते. त्यामुळे भाजी शिजायला मदत होते. जर कोणती भाजी लवकर शिजत नाहीये जसं की गवार किंवा मग ह्या बीन्स वेगवेगळ्या प्रकारच्या असतात आपल्याकडे शेंगा, तर थोडंसं चिरल्यावर मीठ लावून ठेवायचं आणि तोपर्यंत आपलं जे कांदा वगैरे आहे ते चिरून घ्यायचं. म्हणजे मग त्या लवकर शिजायला मदत होते. या भाजीमध्ये जर तुम्हाला कांदा घालायचा असेल, तर तुम्ही कांदासुद्धा टाकू शकता. त्याची पण चव एकदम मस्त लागते. पण मी आज नाही घातलेला आहे. फक्त बटाटा आणि लसूण. तर बटाटा साल काढून चिरून घेतला आणि थोड्या वेळ पाण्यात ठेवलेला आहे. म्हणजे त्याचं जे एक्सेस स्टार्च आहे ते थोडंसं कमी होतं. त्यानंतर एक कढई ठेवलेली आहे तापायला. त्यामध्ये घातलेलं आहे तेल, 1 चप्पळी आणि मोहरी. 1 चमचा घातलेली आहे मोहरी. मोहरी मस्त तडतडू द्यायची आणि भरपूर असा लसूण. आणि मला ही भाजी असेल किंवा मेथीची कोरडी भाजी, त्याचप्रमाणे तोंडल्याची भाजी, ह्या काही अशा ज्या ठराविक भाज्या आहेत कोरड्या, त्या भाज्यांमध्ये मला लसूण जास्त चांगला लागतो. म्हणजे थोडंसं जास्त घातलेला मला खूप आवडतो. त्याची जी चव असते. तर लसूण परतून झाला, की त्यामध्ये घातलेलं आहे मी हळद आणि धणेपूड. अगदी अर्धा चमच्यालाही कमी हळद घातलेली आहे आणि धणेपूड. परतवून घ्यायचं आणि त्यामध्ये जे काही श्रावण घेवडा आहे, शेंगा त्या मी टाकल्या आणि त्याही परतवून घेतल्या 2 ते 3 मिनिट. त्यानंतर मग बटाटा टाकलेला आहे. हे सगळं एकजीव करायचं. चवीनुसार परत मीठ घालायचं आहे. आधी मीठ टाकलेलं आहे शेंगांना त्यामुळे ह्यावेळेस व्यवस्थित मीठ घालायचं आहे कमी. झाकण ठेवून वाफेवर खूप मस्त शिजतात ही भाजी आणि त्याची चवसुद्धा खूप मस्त लागते. तर वाफेवर शिजवायची. 2 ते 3 वेळा मी भाजी परतवून घेतली. म्हणजे मग खाली लागणार पण नाही आणि एक समान सगळीकडून मस्त शिजेल. थोडीशी शिजायला आली आपल्याला वाटतंय, तेव्हा मग ह्यामध्ये घालायचं आहे लाल तिखट आणि मिक्स करून घ्यायचं आहे. डब्याला, वरण-भातासोबत ही भाजीची चव एकदम मस्त लागते. आणि भाजी जेव्हा शिजायला येईल त्यामध्ये मी घालणार आहे 2 चमचे दाण्याचं कूट, म्हणजे शेंगदाण्याचं कूट आणि परतवून घ्यायची आणि परत मी झाकण ठेवून देईल आणि वाफेवर ती शिजेल, पण गॅस बंद करून देईल. म्हणजे जी काही वाफ असते त्यामध्ये हे एकजीव होते छान भाजी. वरून घालायची मस्तपैकी कोथिंबीर आणि इथे मस्त भाजी आपली बनवून तयार झालेली आहे. तुमच्याकडे आज जेवायला काय होतं? कमेंट करून नक्की सांगा. तुमचा काय बेत होता हे कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन अशा एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि ग्रेट